सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती खुर्ची मागवा एक या ठिकाणी आज छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस आणि या तालुक्याचे आपले सर्वांचे नेते तरुण तडफदार आमदार डॉक्टर तुषाररावजी राठोड साहेब, माजी नगराध्यक्ष गंगाधररावजी राठोड साहेब, तालुक्याचे तहसीलदार साहेब, आमचे मित्र बळवंतरावजी पाटील बेटमोगरेकर, दशरथरावजी लोहबंदे, गौतमजी काळे, लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, माधवांना साठे, संतोषजी बोंडलेवाड, राजकुमार घोडके, गौतमजी काळे, व्यंकटराव लोहबंदे, नगरसेवक दांडलवाड, नगरसेवक सर्व या नगरीचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष राजकुमार बामणे, नगरसेवक लंगेवाड, या शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते नागनाथरावजी लोखंडे, आपल्या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि व्यसनमुक्त करणारे आपले पोलीस निरीक्षक लक्ष्मणरावजी केंद्रे साहेब, शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे जनक आमचे सदाशिवराव पाटील, आनंदराव पाटील, मंचावर उपस्थित सर्व केळीकर, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, या ठिकाणी या मुखेड नगरीमध्ये नवे तालुक्यामध्येच एक कोणत्याही उत्सवाचं महापुरुषाच्या जयंतीचं बहुतेक कधी राजकारण झालेलं नाही. याचं कारण म्हणजे या तालुक्याला अनेक दिवसापासून लाभलेलं राठोड फॅमिलीचं नेतृत्व, किशनरावजी राठोड असो, गोविंदरावजी राठोड असो, माधवराव पाटील बेटमोगरेकर असो, ही सर्व मंडळी सर्वांना सोबत घेऊन ह्या तालुक्यामध्ये वातावरण चांगलं राहिलं पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे, सर्व महापुरुषांचे विचार सर्व समाजातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, या उद्देशानं आजपर्यंत या सर्व जयंत्या आपण साजऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे आमदार साहेब जेव्हापासून आमदार झाले तेव्हापासून त्यांच्या पुढाकारातून आणि या ठिकाणचे शिवप्रेमी यांच्या पुढाकारातून आपली ही जी शिवजयंती होते, या जी शिवजयंतीचा अध्यक्ष मराठा समाजाचा होण्याच्या ऐवजी कोणत्या तरी इतर समाजाच्या कार्यकर्त्याला करून त्याच्या नेतृत्वाखाली जयंती साजरी म्हणल्या का. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपलं हे स्वराज्याची स्थापना केली. हीच परंपरा आमदार साहेबांनी सर्वांना सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी जे घडवून आणलं ते या मतदारसंघामध्ये घडविण्याचं काम करत आहे. मला चांगली आठवण आहे की हा जो शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसलेला आहे, याचं श्रेय आम्ही विरोधात होते त्यावेळेस, परंतु राठोड फॅमिलीला आहे. गंगाधरराव राठोड, गोविंदरावजी राठोड, किशोररावजी राठोड आणि त्यांचे सर्व मंडळ भक्त जे कोणी मित्र असतील त्या सर्वांनी त्यांच्या योगदानातून हा पुतळा बसविलेला आहे. ते बसू नये म्हणून आम्ही बरेच प्रयत्न केल्या होत्या, विरोधात होत्या. बसू नये म्हणजे कसं की तुम्ही बसू नये आम्ही बसू असा उद्देश होता. आता आमच्यानं बसविणं झालं नाही साहेब, तुम्ही बसविल्या तुमचं अभिनंदन. हे सर्व श्रेय प्रामुख्यानं राठोड फॅमिलीला जाते. कोणत्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये सहभाग घेणं हे त्यांचं काम. अहिल्याबाई होळकरचा पुतळा, त्या ठिकाणी बाजार समितीच्या समोर उभा टाकलेली कमान, हे सर्व श्रेय आमदार साहेबांना जाते. अजून काही महापुरुषांचे पुतळे बसवायचा आहे साहेबांना
विनंती तशी केलेली आहे, त्यांचा मानसही आहे, त्यासाठी त्यांचे प्रयत्नही आहेत. पुढच्या या शिवाजी महाराजांच्या जयंतीपर्यंत त्या शहरामध्ये महाराजांच्या सोबतीनंच अजून काही पुतळे साहेबाच्या हस्ते बसतील अशी माझी धारणा आहे आणि साहेबांनी ते करावं. त्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलेलं नाही. आपल्या दिग्रसला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसला. आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या पुतळ्यासाठी मारुती गवळे कित्येक दिवस चप्पल न घालता फिरले. साहेबांनी आपल्या कार्यकर्त्याची तळमळ पाहून तो पुतळा उभा करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली आणि त्या पुतळ्याचं त्या ठिकाणी अनावरण झालं. शिवाजी महाराजांचाच पुतळा नाही तर कोणत्याही महापुरुषांचा पुतळा आपल्या मतदारसंघामध्ये कुठेही उभा राहत असेल, मुंडेवाडीला गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा पुतळा उभा टाकला, त्याचंही श्रेय साहेबांना आहे. पंकजाताई आणि साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. छोटंसं गाव, परंतु त्या लोकांची भावना अत्यंत महत्वाची. पुतळे उभा टाकणे, जयंत्या करणे याच्या मागचा उद्देशच हा आहे की त्या माणसांनी, त्या महापुरुषांनी त्यांच्या काळामध्ये जे जे काही सांगितलंय आणि कृतीतून जे जे काही करून दाखवलंय ते सगळं आपल्या ह्या नवीन पुढच्या पिढीला संक्रमित करायचं आहे. पुढच्या पिढीला ते सांगायचं आहे, दाखवायचं आहे. एका माणसाला घरी जाऊन सांगण्यापेक्षा असं सार्वजनिक ठिकाणी जर आपण हे सांगितलं तर पुढच्या पिढीपर्यंत तो संदेश जाईल आणि समाजामध्ये त्या माणसाचे विचार, महापुरुषाचे विचार कायमस्वरूपी लोकांमध्ये राहतील. त्या उद्देशानं आपण या जयंत्या साजऱ्या करतो. अतिशय उत्साहामध्ये त्या ठिकाणी यावर्षीची जयंती साजरी झाली. सर्व जाती धर्माच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. कालपर्यंत झालेले सर्व कार्यक्रम चांगले झाले. आज अजून मिरवणूक निघणार आहे आणि अशाच प्रकारच्या सर्व महापुरुषांच्या मतदारसंघामध्ये या तालुक्यामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली शांततेनं पार पडत राहाव्यात अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो, भावना व्यक्त करतो आणि सर्वांना या शिवाजी महाराज कोणत्याच एकट्या समाजाचे नव्हते तर स्वराज्याची स्थापना केलेले फार मोठे महापुरुष होऊन गेले असल्यामुळं सर्व जाती धर्माच्या लोकांना या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद.